नमस्कार. मी श्री प्रमोदजी सस्ते आणि आपण पाहत आहात @प्रगती चळवळ. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या कागदपत्रामध्ये जेफ्री एप्स्टीन यांनी गुप्त कॅमेरे मिळवण्याचे निर्देश ईमेलद्वारे दिल्याचा उल्लेख समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर द यंग टर्क्स सारख्या कार्यक्रमामध्ये तीव्र चर्चा सुरू आहे. पण प्रश्न असा आहे, उपलब्ध माहितीवरून आपण अंतिम निष्कर्ष काढू शकतो का? प्रसिद्ध झालेल्या ईमेलमध्ये गुप्त कॅमेरे खरेदी व बसवण्याचा उल्लेख आहे. हा मुद्दा अत्यंत गंभीर आहे. जर कोणत्याही व्यक्तीने आपल्या निवासस्थानी गुप्त चित्रीकरणाची व्यवस्था केली असेल तर ते नैतिकदृष्ट्या आणि कायदेशीरदृष्ट्या चिंताजनक आहे. मात्र आपल्याला अजून माहिती नाही हे कॅमेरे नेमके कुठे बसवले गेले, त्यातून काय रेकॉर्ड झाले, ते फुटेज न्यायालयात पुरावे म्हणून सादर झाले आहे का, ही सर्व माहिती अजून स्पष्ट झालेली नाही. लोकशाही व्यवस्थेत प्रश्न विचारणे योग्य आहे. पारदर्शकतेची मागणी योग्य आहे. परंतु संशय आणि दोष सिद्ध होणे यात मोठा फरक आहे. त्या दस्तऐवजात उल्लेख असणे म्हणजे गुन्हा सिद्ध होणे नव्हे. कायद्याच्या प्रक्रियेत पुरावे तपासले जातात, साक्षी घेतल्या जातात आणि त्यानंतर निकाल दिला जातो. आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियावरील आरोप काही तासातच सत्य बनतात. पण न्यायालयीन प्रक्रिया ही संयम आणि पुराव्यावर आधारित असते. चर्चा, कार्यक्रम आणि यूट्यूब विश्लेषण हे केवळ मतप्रदर्शन असते. ते प्रश्न उपस्थित करतात जे आवश्यकही आहे. पण मत आणि तथ्य यातील रेषा स्पष्ट ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. तर ठोस पुराव्याशिवाय आरोप पसरले तर व्यक्तींची प्रतिमा नष्ट होऊ शकते, न्याय प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो आणि जनमत चुकीच्या दिशेने जाऊ शकते. लोकशाही ही भावनावर नव्हे तर प्रक्रियेवर चालते. जर चुकीचे कृत्य झाले असेल तर कारवाई निश्चितच झाली पाहिजे. पण असावे आणि सिद्ध झाले आहे यात निश्चितच फरक आहे. आपण नागरिक म्हणून अधिकृत माहितीची प्रतीक्षा केली पाहिजे. अफवा टाळल्या पाहिजेत आणि पारदर्शकतेची मागणी कायम ठेवली पाहिजे. एप्स्टीन प्रकरण गंभीर आहे. गुप्त कॅमेऱ्यांचा उल्लेख चिंताजनक आहे. उपलब्ध माहितीवरून अंतिम निष्कर्ष काढणं घाईचं आहे. लोकशाहीत न्याय हा प्रक्रियेद्वारेच सिद्ध होतो. मी श्री प्रमोदजी सस्ते. प्रगती चळवळ पाहत राहा.